वर्ध्यातील अंगणवाडी सेविकांच्या शासन भरपाई थकीत असलेल्या विविध मागण्यांसाठी वारंवार सरकार दरबारी सूचित करून सुद्धा सरकार जागृत होत नसल्याने व आपल्या विविध मागण्या लवकर मंजूर करून घेण्यासाठी वर्धेत अंगणवाडी सेविका एकवटल्या असून त्यांनी रिंगण मोर्चा काढला। केंद्रीय बजेट मुर्दाबाद 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 श्रमिक विरोधी केंद्रीय बजेट मुर्दाबाद 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 किसान विरोधी केंद्रीय बजेट मुर्दाबाद 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 स्वास्थ्य विरोधी केंद्रीय बजेट मुर्दाबाद 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 स्वास्थ्य विरोधी केंद्रीय बजेट मुर्दाबाद 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 अरे पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अरे पेन्शन आमच्या हक्काची सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। यात लाडकी बहीण योजनेचा फेर सर्वेक्षणाला विरोध केला आहे। लाभार्थ्यांची निवड करताना आम्हीच त्यांच्याकडून फॉर्म घेतले आणि त्यांना लाभापासून वंचित आमच्या सर्वेक्षणातून केले तर गावकऱ्यांचा विरोध होईल। अंगणवाडी कर्मचारी गावामध्ये काम करीत असताना लाभार्थ्यांचे फेर सर्वेक्षण आम्ही केले आणि लाभार्थी लाभापासून वंचित झाले तर आमचे गावामध्ये भांडण लागतील। अंगणवाडी सेविकांचे मत फेर सर्वेक्षणाचे काम आम्ही करणार नाही। अंगणवाडी सेविका सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी देण्यात यावी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा। सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दरमहा पेन्शन देण्यात यावी। यासह विविध मागण्यांसाठी वर्ध्यात रिंगण मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। हा मोर्चा आयटक संघटनेच्या नेतृत्वात काढण्यात आला। मोर्चातील सहभागी अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी विविध उत्तरे दिली। आज आयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी। त्याचप्रमाणे हायकोर्ट गुजरात यांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे त्या ठिकाणी प्रामुख्यानं त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी दर्जा देण्यात यावा आणि मागच्या संपाच्या काळामध्ये सरकारने जे काही आश्वासन दिलेलं आहे या महिलांना दरमहा पेन्शन देण्याचे आश्वासन दिलेलं आहे तो आश्वासनाप्रमाणे दरमहा पेन्शन देण्यात यावी। या ठिकाणी आहाराचे दर वाढवून देण्याचा निर्णय सरकारने मागच्या 2024 25 जानेवारी 2024 जो निर्णय या ठिकाणी आम्हाला दिला होता त्याच्याप्रमाणे आम्हाला अंमलबजावणी केली पाहिजे। आजारपाच्या रजा मिळाल्या पाहिजेत अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आयटकने 3 फरवरीपासून तर 15 फरवरीपर्यंत यांच्या मागण्यासंदर्भामध्ये ह्या मागणी पंधरवडा या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहे। त्याचा भाग म्हणून या वर्धा जिल्ह्यामध्ये आज 12 तारखेला या ठिकाणी हा मागणीचा मोर्चा या ठिकाणी आम्ही करतो आहोत। आम्हाला दुःख या गोष्टीचा वाटतं आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांचे जर यूट्यूब बघितले तर एकीकडे मोदी साहेबांची फोटो आणि दुसरी अन्नपूर्णा देवींची फोटो ज्या महिला बालकल्याण मंत्री आहेत आणि मधात लिहिलेलं आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार 35,000 रुपये। म्हणजे ही लंफास बातम्या ज्या यूट्यूबवर येत आहेत याचा देखील आम्ही निषेध करतो आहोत। सरकारने आता नुकताच बजेट केंद्र सरकारने सादर केला त्यामध्ये शिक्षाच्या विरोधामध्ये बजेट आहे, आरोग्याच्या विरोधामध्ये बजेट आहे, श्रमिकाच्या विरोधामध्ये बजेट आहे, केंद्र सरकारने जे बजेट सादर केला शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये बजेट आहे। म्हणून या सर्व बजेटचाही निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारला या ठिकाणी विनंती करण्यासाठी की मागच्या 2017 पासून आपण एकही मानधनवाढ या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केली नाही ती आपण केंद्र सरकारने मानधनवाढ करावी अशा पद्धतीच्या या विविध मागण्यांना घेऊन या ठिकाणी मोर्चा आयटेकच्या नेतृत्वामध्ये आम्ही काढलेला आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।